नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, झोपूल तालुका, चांदवड जिल्हा नाशिक. तर बघा, आज मी टोमॅटो आणि कोबी ह्या पिकांवरती जवळपास टोमॅटोवरची 7 ते 8 9 महत्वाचे स्प्रे देतो आणि त्यानंतर कोबी पिकावर देखील 5 महत्वाचे स्प्रे देतो. ते ब्रँडेड स्प्रे. तर त्याच्यामध्ये बघा मित्रांनो, टोमॅटो जर बघितलं तर टोमॅटो आणि कोबी चांगलं अर्थार्जन करून देणारे पीक आहे. परंतु चुकीचे जर स्प्रे गेले तर रोग वेगळा आणि औषध वेगळं, त्याच्यामुळे टोमॅटो त्या ठिकाणी कोबी न त्या ठिकाणी क्वालिटी खराब होते आणि तुमचा मग चांगला भाव भेटत नाही त्या ठिकाणी. तर आता बघा मित्रांनो, मी त्या ठिकाणी जे काही स्प्रे सांगणार आहे, तर टोमॅटोवरती साधारणपणे कुठले कुठले रोग येतात बघा. गेरवा, त्यानंतर अर्ली ब्राईट, लेट ब्राईट, सेप्टोरियम ब्राईट, त्यानंतर अल्टरनेरिया करपा, त्यानंतर ठिपके, देवी, बॅक्टेरियल स्प्लॉट, कॅन्कर, विविध प्रकारचे रोग त्या ठिकाणी टोमॅटोवर येत असतात. सगळ्यात जास्त सध्या जो त्रास दिला तो म्हणजे जो गेरवा आहे तो. आता गेरवा कुठल्याही R&D ला, कुठल्याही लॅबला, कुठल्याही कंपनीला, कुठल्याही रिसर्चर्सला आतापर्यंत गेरवा पॅथोजन जे आहे, गेरवाचा रूट कॉज त्या ठिकाणी सापडलेला नाहीये. त्याचं मूळ कारण काय ते सापडलेलं नाहीये. परंतु काही शेतकऱ्यांना किंवा काही कंपनीला जे असे काही औषधं सापडली आहे, जे ओमायसिटीस, झोगोमायसिटीस, बॅसिडोमायसिटीस, अस्कोमायसिटीसच्या विविध जे फंगिसाइड आहे ते एकत्रित करून चांगल्या प्रकारे गेरव्यावर नियंत्रण त्या ठिकाणी करता येतं. तर आता मी जे काही 9 कॉम्बिनेशन बनवले, तुम्ही स्क्रीनवर बघा आणि त्याचा वापर करा. आता 9चे 9 स्प्रे लागतील का टोमॅटोला? तर नाही, तेवढे तुम्हाला स्प्रे लागणार नाही. तुम्हाला जेवढे लागेल तेवढे वापरा, परंतु ब्रँडेड त्या ठिकाणी स्प्रे मी दिलेले आहे. तर बघा मित्रांनो, आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे गेरवा जर कंट्रोल करायचा असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी अॅक्रोबॅट आणि कॉन्टाप हे मी 10 वर्षापूर्वी कॉम्बिनेशन बनवलं होतं. अॅक्रोबॅट मध्ये डायमेथोनवर 50% येतं आणि त्याच्यामध्ये कॉन्टाप मध्ये हेक्साकोनाझोल, असं दोन्हीचं जेव्हा कॉम्बिनेशन बनवलं, अतिशय जबरदस्त. जागच्या जागी गेरवा थांबतो, वरती इन्फेक्शन होत नाही, आलेला गेरवा कंट्रोल होतो. आता डाउनीवरती चालणारं अॅक्रोबॅट जे डायमेथोमार्फ, ते डाउनीवरचा मॉलिक्युल आहे आणि लेट ब्राईट वरती देखील चालवतो आणि हा हेक्साकोनाझोल आहे, कॉन्टाप जो आहे तो भुरीवरचा आहे. अतिशय उत्कृष्ट कॉम्बिनेशन. दोन्हीच्या स्प्रेमुळे पानाला काळोखी देखील चांगली त्या ठिकाणी येते. तर हा स्प्रे घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 200 लिटरला 200 ग्रॅम अॅक्रोबॅट घ्यायचे आणि 200 मिली कॉन्टाप घ्यायचे. असा स्प्रे त्या ठिकाणी द्यायचा आहे संध्याकाळी किंवा सकाळी. त्यानंतर आता दुसरा स्प्रे घ्या, तुम्ही ते नमूद करून घ्या किंवा स्क्रीनशॉट मारून घ्या त्याचे. तर दुसरा स्प्रे म्हणजे कर्जेट मध्ये येतं, कॉर्टेवा कंपनीचं सायमोक्झेनिल येतं त्याच्यामध्ये. तर तो घ्यायचे 200 ला 600 ग्रॅम किंवा 500 ग्रॅम घ्यायचे आणि त्याच्यामध्ये जे ट्रायसायक्लेझोल, नागार्जुना कंपनीचं सिविक येतं ते घ्यायचंय. आणि त्याच्यामध्ये अजून तुम्ही जर घ्यायचं असेल तुम्हाला तर ब्रोफ्लोनिलाइड जे येतं ते ब्रोफेया पीआय अॅग्रोज येतं ते घ्यायचं तुम्ही. तर त्याच्यामध्ये जे ब्रोफेयाच्या स्प्रेने काय होतं की आळी, थ्रिप्स, पांढरी माशी, तुडतुडे, नागाळी सगळ्या प्रकारच्या कीटकांवरती काम करतं. म्हणजे असा एकत्रित स्प्रे हा ब्रँडेड स्प्रे त्या ठिकाणी जातो. याच्यामुळे काय होतं, करपा, त्यानंतर अल्टरनेरिया करपा, कूज आणि विविध प्रकारचे गेरवा त्या ठिकाणी थांबला जातो. हा झाला दुसरा स्प्रे. त्यानंतर तिसरा स्प्रे आता मी तुम्हाला सांगतो, इन्फिनिटो आणि बॅक्ट्री मायसिन जो येतो तो घ्यायचा आहे. आता इन्फिनिटो 200 लिटरला 400 मिली घ्यायचे. इन्फिनिटो मध्ये पिकोइलोड जो प्रोफायलरचा कंटेन आहे तो येतो आणि त्याच्यामध्ये दुसरा एक कंटेन येतो प्रोपॅमोकॉप हायड्रोक्लोराइड. आता हा प्रोपॅमोकार्ब हायड्रोक्लोराइड जो येतो तो घटक आणि पिकोइलोड अतिशय उत्कृष्ट असं कॉम्बिनेशन आहे. 200 लिटरला 400 मिली घ्यायचंय ते आणि त्याच्यामध्ये घ्यायचंय बॅक्टेरियानाशक म्हणजे 2 ब्रोमो 2 नायट्रोप्रोपेम हे एक अँटीबायोटिक येतं. याच्या स्प्रेमुळे गेरवा देखील चांगल्या प्रकारे कंट्रोल राहतो, लेट ब्राईट, अर्ली ब्राईट चांगला कंट्रोल राहतो आणि त्याच्यानंतर देवी, स्पॉट, बॅक्टेरियल कॅन्कर ते देखील त्या ठिकाणी येत नाही. अतिशय उत्तम आणि बाहेर कंपनीचं जे इन्फिनिटो येतं ते तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचंय. आता चौथा स्प्रे स्क्रीनवर बघा. त्या ठिकाणी कुमानियल 500 मिली घ्यायचंय आणि फिलिया जे येतं सिजंटाचं ते 250 मिली घ्यायचंय आणि प्रोक्लेम 100 मिली. फिलियामध्ये काय येतं, ट्रायसायक्लेझोल आणि प्रोपिकोनेझोल म्हणजे टिल्ट आणि सिविकचा एक कॉम्बिनेशन घटक आहे. त्याच्या स्प्रे दिल्यानंतर असं लक्षात आलं की गेरवा चांगल्या प्रकारे कंट्रोल राहतो आणि अन्य करपे देखील चांगल्या कंट्रोल करपे राहतात, पानाला काळोखी देखील येते. आणि कुमानियल मध्ये झायरम येतं ते घ्यायचंय 200 लिटरला 500 मिली. फिले घ्यायचे 200 मिली, 200 ते 250 मिली आणि त्याच्यामध्ये अजून प्रोक्लेम 100 मिली घ्यायचंय. त्याच्यामुळे काय होईल की प्रोक्लेम मुळे सगळ्या प्रकारच्या आळ्या नागाळ्या त्या ठिकाणी कंट्रोल होत्या, आळीवर अतिशय उत्तम. त्यामुळे हा असा स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढचा स्प्रे तुम्हाला घ्यायचा आहे मिराविस डिओ, सिजंडा कंपनीचं नवीन आलेलं त्या ठिकाणी ते कीटकनाशक आहे. त्याच्यामध्ये पायरिफ्लोमिटाफेन हा नावाचा एक कंटेन येतो
आणि त्याच्यामध्ये डायफेनॅकॉनिझोल जो स्कोअरचा कंटेंट येतो, अतिशय उत्तम रीतीने करप्याचं आणि भुरीचं नियंत्रण ते करतं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सिमोडिस जे सीजन त्याच कंपनीचं येतं ते 200 मिली घ्यायचंय. त्यामुळे आळी, नागाळी, थ्रिप्स, लाल कोळी, पांढरी माशी, तुडतुडे सगळ्यांवरती काम होतं. 17 स्प्रे देण्याची त्या ठिकाणी गरज नाही. हा स्प्रे घ्यायचा आहे मिराबिस डिओ आणि सिमोडिसचा. अतिशय उत्तम रीतीनं घेरव्याचं देखील काम करतं आणि भुरीचं आणि करप्याचं देखील उत्तम नियंत्रण ते करतं. त्याच्यानंतर मी मागे जो स्प्रे दिला होता कोरल आणि जिनिवा, कोंडा लॅबचं जे कोरल आणि जिनिवा, ते एकरी म्हणण्यापेक्षा 200 लिटरला 500 कोरल आणि 500 जिनिवा असा एकत्रित स्प्रे त्या ठिकाणी घ्यायचा आहे. डावणी, भुरी, कूज, करपा, बॅक्टेरियल करपा सगळ्यांवरती घेरव्यावरती देखील चांगलं नियंत्रण ते करतं. हे माझ्या अनुभवातील मी वापरलेलं कॉम्बिनेशन आहे आणि सगळेच औषधं मी वापरलेले तेच कॉम्बिनेशन तुमच्या पुढे देतो. त्यानंतर पुढचं औषध घ्यायचं मेरिओन आणि प्रोफाइट. 200 लिटर पाण्याला मेरिओन घ्यायचंय 80 मिली आणि प्रोफाइट 800 ग्रॅम. असा स्प्रे दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचा गेरवा, कुठल्याही प्रकारचे करपे, कुठल्याही प्रकारची कूज त्या ठिकाणी येत नाही. मेरिओन मध्ये फ्लुक्झापॅरेक्झाड हा कंटेन येतो आणि दुसरा जो कंटेन येतो म्हणजे एक पायरॅक्लोस्ट्रोबिन जो कॅब्रेटॉपचा कंटेन येतो आणि फॉस्फोनिक ऍसिडचे साल्ट म्हणजे प्रोफाइट सर्वांनाच माहिती आहे. तर असे घेतल्यानंतर चांगल्या प्रकारचं नियंत्रण, माझा फॉर्म्युला देखील मी बनवला होता उळ्यावरती, तो अतिशय उत्तम रीतीने हा या ठिकाणी टोमॅटोवरती. सिजंडाचं नवीन आलेलं ते स्पोरियम घ्यायचंय. आता स्पोरियम मध्ये ऑक्झोथिओपिप्रोनिल जो ओरांडिस अल्ट्रा जे नवीन आलेले आहे, आता नवीन केमिस्ट्री ती म्हणजे ऑक्झोथिओपिप्रोनिल जो आहे अतिशय उत्तम रीतीने डावणीचं काम करतो आणि त्याच्यामध्ये ॲझॉक्सिस्टोबिन म्हणजे डावणीचा जो घटक आहे, जो ॲमिस्टारचा घटक आहे, तो त्याच्यात दिलेला आहे. तर स्पोरियम 360 मिली जर एकरी टोमॅटोवर घेतलं तर कुठल्याच प्रकारचा डिसीज टोमॅटोवर येत नाही, कारण त्याच्यामध्ये 2 कंटेंट स्ट्रॉंगली कंटेंट जातात. स्पोरियम अतिशय उत्तम आहे. ओरांडिस अल्ट्रेला एक चांगला भाजीपाल्यामध्ये पर्याय तो त्या ठिकाणी आहे, कारण ऑक्झोथिओपिप्रोनिल जो कंटेंट अतिशय उत्तम नवीन केमिस्ट्री त्या ठिकाणी. त्यानंतर बघा टोमॅटोला झॅम्प्रो घ्यायचे, BASF कंपनीचं झॅम्प्रो 400 मिली आणि पुन्हा एकदा बॅक्टेरिसेल. आता बॅक्टेरिसेल पहिला आपण एक स्प्रे दिलाय, परंतु 1 महिन्याचं अंतर ठेवायचं त्याच्यामध्ये. तर खूप पाऊस चाललाय त्या काळात बॅक्टेरिसेल 70 ते 100 ग्रॅम 200 लिटर पाण्याला घ्यायचंय आणि झॅम्प्रो 200 लिटर पाण्याला 400 मिली घ्यायचंय. तर डावणी, लेट करपा, फुलकूस, देवी ठिपके आणि बॅक्टेरियल करपा अशा सगळ्या रोगांवरती अतिशय उत्तम रीतीने झॅम्प्रो आणि बॅक्टेरिसेल काम करतं. टोमॅटोला अतिशय चांगला स्प्रे त्या ठिकाणी हा आहे. त्यानंतर टोमॅटोला ब्लायटॉक्स म्हणजे कॉपर ऑक्झीक्लोराइड, क्युप्रोफिक्स म्हणजे कॉपर सल्फेट आणि मेन्कोचेप, मास्टर कॉप म्हणजे कॉपर सल्फेट आणि पेंट्राहायड्रेट आणि कोसाइड म्हणजे कॉपर हायड्रॉक्साईड अशी वेगवेगळी कॉपरची फंगिसाईड आलटून पालटून स्प्रे देणे आहे. त्याच्यानंतर डस्टिंग जर करायची असेल तुम्हाला तर टाल्कम पावडर मार्केटमध्ये येते आणि ते डस्टर येतं. तर खूपच पाऊस चालला तर त्या ठिकाणी टोमॅटोवर तुम्ही डस्टिंग करू शकता. डस्टिंग करता तुम्हाला 4 किलो टाल्कम पावडर घ्यायची आणि 1 किलो एंट्राकॉल घ्यायचे, अशी डस्टिंग करायची. दुसऱ्या वेळची डस्टिंग करायची असेल तर टाल्कम पावडर मध्ये तुम्ही Z78 घेऊ शकता, टाल्कम पावडर मध्ये M45 घेऊ शकता किंवा कॉपर त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा प्रकारे मी डस्टिंग मध्ये काय काय मिक्स करायचं त्या 4 पावडर सांगितल्या टाल्कम पावडर मध्ये. त्यानंतर ह्या 8-9 स्प्रे सांगितले ते तुम्ही टोमॅटोवरती द्या आणि उत्तम रीतीने आपल्या टोमॅटोचं नियोजन त्या ठिकाणी करा. आता विषय येतो कोबीवर. तर कोबी करता मित्रांनो मी 5 स्प्रे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो. तर कोबी बघा चांगलं अर्थार्जन करून देणारं आणि शेतकऱ्याला कमी थकवणारं असं ते पीक आहे. तर त्या करता मी जे स्प्रे तुम्हाला तुमच्या पुढे देतो बघा, कोबीला जर पहिला स्प्रे घ्यायचा असेल तुम्हाला तर तो म्हणजे कॉपर आणि कॉन्टाप, कॉपर ऑक्झीक्लोराइड, ब्लायटॉक्स किंवा अन्य जे कंपन्यांचे येते ब्लू कॉपर ते घ्यायचे. 200 लिटरला 400 ग्रॅम हे ब्लायटॉक्स घ्यायचे आणि त्याच्यामध्ये कॉन्टाप घ्यायचे 200 लिटरला 200 मिली असा स्प्रे घ्यायचा. त्याच्यामध्ये 150 मिली कराटे घ्यायचे. प्रायमरीला ते तुडतुडे, अळी किंवा हे असतात त्याला चांगला कंट्रोल त्या ठिकाणी भेटतो. त्यानंतर कोबीला एक चांगला स्प्रे त्या ठिकाणी दुसरा स्प्रे घ्यायचा आहे कोबीची लागवड झाल्यानंतर 15 दिवसांनी, तो म्हणजे प्रोफायलर. त्याच्यामध्ये पिकोइलर आणि फोसेटिल अल्युमिनियम असे 2 कंटेंट त्या ठिकाणी असतात. अतिशय उत्तम डावणी आणि जो अर्ली करपा येतो कडा करपा त्याच्यावरती कोबीला अतिशय उत्तम रीतीने स्ट्रॉंगली जास्त काळ परिणाम देणारा तो चांगला त्या ठिकाणी मॉलिक्यूल आहे. तो प्रोफायलर तुम्हाला प्लेन द्यायचा आहे, त्याच्यात काहीच मिक्स करायचं नाही. त्याच्यानंतर जर घ्यायचं असेल तुम्हाला
कर्जेट घ्यायचे 200 लिटरला 500 ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ऍड करायचे सिविक ट्रायसायक्लोझोल आणि त्याच्यामध्ये ब्रोफेया असा स्प्रे मी टोमॅटोवर देखील सांगितला. तर ब्रोफेया आळीवरती कोबीवरच्या सगळ्या आळ्यांवरती काम करतं. ब्रोफेया अतिशय उत्तम रीतीने पांढरी माशी तुडतुडी असेल तेही कंट्रोल करेल. सिविकमुळे करपे देखील चांगल्या प्रकारे सड थांबली जाते आणि कर्जेट आपल्याला सर्वांना माहिती आहे 2 कंटेंट त्याच्यामध्ये सायमोक्झेनिल आणि मेन्कोजेब. त्यानंतर पुढचा स्प्रे स्वस्त आहे. कुमानियल 200 लिटरला 500 मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये रोको थायोफेनेट मेथिल त्याच्यामध्ये 250 ग्रॅम ते घ्यायचंय. अतिशय चांगला आणि स्वस्त आणि एकदम बेस्ट असा पर्याय हा त्या ठिकाणी कोबीला तुमचा असतो. त्यानंतर तुम्हाला घ्यायचंय मेरिऑन आणि प्रोफाइट. मेरिऑन 80 मिली आणि प्रोफाइट 800 ग्रॅम असा स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये तुम्ही कोबीला जर घ्यायचा असेल तर प्रोक्लेम घेऊ शकता, त्याच्यामध्ये मिक्स कॉम्बिनेशन. अशा प्रकारे कोबीला तुम्हाला चांगले 5 स्प्रे त्या ठिकाणी मी सांगितलेले आहे. इन्फिनिटो देखील काही लोक कोबीला घेतात किंवा स्पोरियम देखील कोबीला चालतं अतिशय उत्तम रीतीने, परंतु प्रोफायलरचा एक स्प्रे त्या ठिकाणी घ्याच. आता कोबीला जर आळीवर स्प्रे लागत असेल तर डेलिगेट एक उत्तम पर्याय. डेलिगेट एकरी 170 ते 80 मिली जर दिलं एकरी अजिबात म्हणजे कुठलीच कोबीवरती आळी त्या ठिकाणी राहत नाही. त्यानंतर दुसरं येतं म्हणजे ब्रोफेया. ते मी तुम्हाला सांगितलंय ब्रोफ्लानिलेड हा कंटेंट त्याच्यामध्ये येतो. ते सगळ्या प्रकारच्या आळ्यांवर काम करतं. एक स्प्रे दिला तर परत घेण्याची गरज नाही, कारण नवीन जी केमिस्ट्री आली आहे ती मेटा डायअमाइड आणि आयझोक्झोझोलिन केमिस्ट्री ती अतिशय उत्तम केमिस्ट्री आहे. तर त्या ठिकाणी ती तुम्ही घेऊ शकता. म्हणजे डेलिगेट, ब्रोफिया आणि प्रोक्लेम हे 3 स्प्रे जरी कंटिन्यू ठेवले म्हणजे ह्या दोनची डबल घेण्याची गरज नाही. प्रोक्लेम डबल घेतलं तरी चालेल. त्यानंतर आळी ह्या स्प्रेने अतिशय उत्तमरित्या कंट्रोल राहते. तर स्क्रीनवर सगळ्या इमेज पाहून घ्या, त्याचे प्रमाण पाहून घ्या, मी ते टाकतोय. तर ह्या ठिकाणी मी माझ्या अनुभवातील मार्केटमधील टॉप ब्रँड त्या ठिकाणी दिले. म्हणजे काय, महंगा रोय बार बार आणि सस्ता रोय एक बार. तुम्हाला तेच करावं लागतं. एक हलके स्प्रे 4 वेळा द्यायचे काय आणि एक भारी स्प्रे द्यायचा. म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला मी ब्रँडेड स्प्रे त्या ठिकाणी टाकलेले. सगळ्यांनी ह्या याचे फॉलो करा, कारण बघा एकदा अनुभव घेऊन पहा ह्या कॉम्बिनेशनचा, तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी चांगला फायदा होईल. हा सर्वांनी शेड्यूल फॉलो करा. धन्यवाद.